हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे होळी. होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज रांगोळी पण त्याच सणानिमित्त काढलेली आहे. तर रांगोळी कशी वाटली पूर्ण बघा. आवडलं तर एक लाईक करा. एक लाईक केलं तर मला पण प्रोत्साहन मिळते व्हिडिओ टाकायचं, आणखी नवीन नवीन व्हिडिओ तयार करायचं. तर कंटिन्यू राहा. हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे होळी. आज कथा, सत्यनारायणची पौर्णिमा असल्या कारणाने कथा पण आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. रांगोळी कशा प्रकारे काढलेली आहे. आज होळीनिमित्त रांगोळी काढलेली आहे आणि कथा पण आहे. आणि संध्याकाळची पूजा. तर पुरण वगैरे मी करून ठेवलेलं आहे, सकाळीच केलेलं आहे. आणि प्रसादासोबतच पुरणही केलेलं आहे. आज प्रसादही मी कणकीचा केलेला आहे. आणि आज प्रसाद म्हणजे आज दोन आहे गोड, एक पुरणपोळी आणि कथेसाठी बनवलेला कणकीचा शिरा. तर कंटिन्यू राहा. पूजा कशा प्रकारे मी करते. तर सर्वांना परत होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सोबत रंगपंचमीच्या पण खूप खूप शुभेच्छा. तर कंटिन्यू राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर इथे मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे. अष्टदळ कमळ काढलेलं आहे. त्यावरती एक तांब्या ठेवलेला आहे, आंब्याची पानं आणि त्याच्यामध्ये पैसा, सुपारी वगैरे ठेवलेली आहे आणि पूजा केलेली आहे. आणि वरती तांदूळ ठेवलेले आहे. त्याच्यावरती तांदूळामध्ये आपल्याला कृष्णा ठेवायचा आहे. कृष्णाची पण पूजा करायची आहे. साईडला गणपतीची पूजा पहिले करायची आपल्याला. तर इथे गणपतीची पूजा पण मी करून घेते. आणि फळ वगैरे ठेवलेलं आहे. आणि केळं नव्हते माझ्याकडे, तर संत्रा आणि अंगूर ठेवलेले आहे. आणि ते प्रसाद व्यवस्थित मांडणी करून घेते. आणि पूजा कशा प्रकारे करायची आहे ते पण व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. कारण साधी सिंपल कथा आहे. तर इथे बघू शकता कृष्णाला मी ठेवत आहे. कृष्णाची आंघोळ वगैरे झालेली आहे, कपडे वस्त्र. आणि आता याची पूजा करते आहे. तर पूजेसाठी फुलं आणि जे देवाला सर्वात प्रिय आहे तुळशी, तर
त्याची पण पूजा केल्यानंतर मी वाहणार आहे. आणि आता सर्वात पहिले गणपतीची पूजा, तर इथे देवाला पण मी इथे देवाला ठेवलेलं आहे. फोटोची पण पूजा करून घेतली, पुसून घेतलेला आहे. फोटोची पण पूजा करायची आपल्याला. आणि इथे पोथी, जी आपण पोथी वाचणार आहे ती पण मी ठेवणार आहे. तर पूजेची पूर्ण मांडणी करून घ्यायची आपल्याला. साधी सिंपल पूजा आहे माझी सत्यनारायणाची कथा जी आहे पौर्णिमेची. तर इथे फुलं वगैरे जे आहे ते मी काढून ठेवलेले आहेत. कुठल्या कुठल्या देवाला कोणते कोणते फुलं आपण वाहणार आहोत. तर इथे जे लाल फूल आहे गुलाबाचं, ते आपल्या गणपती बाप्पाला वाहायचं आहे. इथं तुळशीपत्र वगैरे कुठं कुठं ठेवायचं आहे आपल्याला. तर फोटोला पण आज हार नसल्या कारणाने आज फुलंच, साधी सिंपल पूजा. तर इथे देवाची सगळी पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे. हळदी कुंकू वगैरे लावून घेते मी आता. मांडणी झालेली आहे. आता फूल पण ठेवलेलं आहे गणपतीला आणि कृष्णाला. आणि आता बाकीचे जे फुलं आहे देवांसाठी ते पण मी वाहून घेते, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपतीची पूजा. सर्वात पहिले गणपतीची पूजा करायची आहे, नंतर मग बाकीचे देवांची पूजा. तर अशा प्रकारे फुलं वगैरे सर्व झालेले आहे वाहून. आणि आता इथे साधी सिंपल पूजा आहे. भरपूर जण वेगवेगळ्या प्रकारची पूजा करतात, वेगळं काही काही ठेवतात. तर इथे आज रांगोळी पण मी साधी सिंपल कलशाची रांगोळी काढलेली आहे. दिवा लावून घेतलेला आहे. प्रसाद आज कणकीचा शिरा भाजलेला आहे आणि बघू शकता तुम्ही. आणि ते साधी साखर आणि पाण्यामध्ये तुळशीपत्र, कारण तुळशीपत्र ठेवल्यावरच जे आपलं प्रसाद आहे तो अमृतमय होतो. आणि अशा प्रकारे साधी सिंपल पूजेची मांडणी पण झालेली आहे, पूजा पण झालेली आहे आणि माझं मंदिर पण सजवून झालेलं आहे. तर आपल्याला काय काय वाचतो आपण ते पण मी ठेवलेलं आहे. स्वामी समर्थाचं जे आपण पोथी आहे ती पण. आणि अशा प्रकारे माळ वगैरे काय काय आपण नित्यनेमाने करतो ते आपल्याला करायचं आहे. आणि इथे मंदिर पण थोड्याफार प्रमाणात सजवलेलं आहे. आणि मंदिरातही देवांची पूजा झालेली आहे. साधी सिंपल माझी पूजा तुम्हाला कशी वाटली आणि आजची पूजा आवडल्यास एक लाईक नक्की करा. आताच मी होळीची पूजा करून आलेली आहे आणि इथे व्हिडिओ तुम्हाला दाखवते कशा प्रकारे पूजा केली. होळी खूप मोठी होती. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. सगळ्यांना हॅपी होळी.